पाणी इकडून वरून येतो। तो जर मोठा पाऊस असला तर इकडे घरांना धोका असतो पाण्याचा। त्या होता की ते हे पाणी जवळ इथून जवळ स्टेटचे येऊन ते इथे ह्या बांधारा तोडून ते सगळं आमच्या वस्तीमध्ये त्या वाडीच्या जे आतमध्ये शिरलं होतं। आमची बेकार तेव्हा परिस्थिती अशी झाली होती की पाणी सगळं घरामध्ये एक 5 फुटापर्यंत आलं, 3-4 फुटापर्यंत ते पाणी आतमध्ये आलेलं चढलेलं। आम्ही सगळे घाबरून गेलो होतो, आता काय होईल काय नाही। पण काय केलं नाही आणि आम्हाला तुम्हाला मदत 9 महिने याचं परिवर्तन आल्यापासून आजपर्यंत चांगली कामाची प्रगती लाईन मिळाली। कायमस्वरूपीचं बांधकाम या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे इथल्या घरातील लोकांना आणि इथल्या घरांना सुरक्षित असं वाटत आहे। त्यानंतर आपण एक विहिरीचं बांधकाम या ठिकाणी करतोय, कारण ती विहीर त्यांचे जो काही झरा आहे तो आता आम्ही हे जो करतोय ते एक चांगला मार्ग किंवा एक सुरक्षित ठिकाणी पाणी जावं, गटर लाईनने जावं। दिस इज द इरोजन। सो यू लुक ॲट दीज हाऊसेस, these are not cement houses, they are built with mud and they are more prone to disaster, and they may fall during the monsoon because the foundation is being eroded. पाणी वाट्याने छोटीशी भांडी ढिसं नेऊन भरताय ना, मग ती ढिसं लावाय नाही होणार पाण्याला। असं मोठा असला की मग भरून आणाय सरळ होईल, मोठा काढणे असं काढणार। This spring water gets contaminated during the monsoon because of the flood waters that is flowing in this stream. We are digging a well on this spring water. The spring water will come up into the well, and the well will be constructed so that the flood water will not enter into the well. This will prevent the contamination of the spring water from the flood water. These are very steep hills and this is high rainfall area. When there is a rainfall, because of heavy deforestation, there is a heavy runoff also. The speed of the runoff water is very high. It is around 20 to 25 kilometers per hour. This runoff water is carrying along with it silt and boulders, and the silt and boulders from the hills carried with the flow are deposited in the stream bed in the lower reaches. The boulders in this stream bed are causing flooding. आणि संरक्षण मिळेल या पाण्यापासून, आणि आम्हाला सगळं समाधान वाटेल। त्याबद्दल त्यांचं परिवर्तनचे सगळं आम्ही हे वाडकरी इथले गावकरी सगळं आम्ही। मग ही गोष्ट चांगली आहे का तुम्हाला? चांगली आहे। अजूनपर्यंत विकास कुणीच केलेला नाही आमच्या वाडीसाठी। त्याच्यामुळे तुमच्या घरांना आता धोका होणार नाही असं वाटतं का? असं वाटतंय हो। त्यापासून नक्की तुम्हाला फायदा होणार आहे।